सर्वप्रथम मी मंचावर बसलेल्या आमच्या कार्यसम्राट आमदार आणि माझ्या भगिनी समान असलेल्या अनेक वर्षांपासून आत्मीयतेचे संबंध दिल्लीला ज्यावेळेला या सगळ्या चौघी आमदार भगिनी माझ्या घरी आल्या होत्या तेव्हापासून जे जोडले गेलेले आहेत आणि इथे यायचं ठरल्यावर त्यांनी कालच पहिल्यांदा प्रश्न नाही विचारला, आदेश दिला, माझ्या घरी जेवल्याशिवाय जायचं नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या घरी मला जायचं आहे. अशा आमच्या लाडक्या भगिनी आणि या संपूर्ण मतदारसंघाच्या एक लाडक्या नेत्री अशा मोनिकाताई राजळेजी आणि सकाळपासून माझ्याबरोबर प्रचंड मेहनत करून कार्यक्रमांचे फॉलोअप करून वेल कनेक्टेड मला जर माणूस कार्यकर्ता कोणी दिसला असेल तर अनिलजी मोहिते दिसले, ज्यांनी सकाळपासून त्यांच्याकडे आहे नगर शहराची जबाबदारी पण असं वाटतं की जिल्हा त्यांच्या टिप्सवरती आहे असे माझ्याबरोबर असलेले अनिलजी. आणि सगळ्यात मोठं कौतुक म्हणजे शेवगावकरांचं. 6 वाजताची वेळ सांगितली आणि आता 9 वाजले. 3 तासामध्ये जुने मोठे राज कपूरचे पिक्चर 3 तास लागायचे संपायला. एवढा वेळ झाल्यानंतर देखील ताई तुम्ही म्हणताय काही लोक गेले, इथे मला एकही खुर्ची रिकामी दिसत नाहीये आणि त्या व्यतिरिक्त उभे असलेले अनेक लोक आहेत. म्हणजे तुमच्या सहनशक्तीला माझं साष्टांग दंडवत आहे शेवगावकरांच्या. आणि आधीच 3 तास उशिरा आला, आणखीन आता तासभर भाषण जोडून चाललंय असं होणार नाही. निश्चिंत राहा, मी अगदी थोडक्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये जो विषय तो आपल्यासमोर मांडी. 2024च्या लोकसभा निवडणुका हा कोणी एका खासदाराला निवडण्यासाठी ही निवडणूक नाहीये, हे सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत, नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या नाहीत, जिल्हा परिषदेच्या झाल्या की नाही मला माहिती नाही, पण त्याच्यामुळे एक गैरसमज लोकांमध्ये असण्याची शक्यता आहे, राग असण्याची शक्यता आहे. जो राग हा अनावश्यक मोदींवर काढायची गरज नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे आणि समजावलं पाहिजे. ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवण्याची, देशाची पुढची दशा आणि दिशा ठरवण्याची निवडणूक आहे. आपला देश सुरक्षित राहणार आहे की नाही, आपला देश विश्वगुरु बनणार आहे की नाही, आपल्या देशाला एकेकाळी गेलेलं परमवैभव प्राप्त होणार आहे की नाही, याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून आपण फक्त सुजय दादांनाच निवडून देणार नाही आहोत, तर आपलं प्रत्येक मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा त्यांच्या, ज्याला ते म्हणतात की मी चौकीदार आहे, ज्याला ते म्हणतात मी प्रधान सेवक आहे, अशा त्या प्रधान सेवकाच्या खुर्चीवर पुन्हा अत्यंत मजबूतपणे नेऊन बसवणारं मत असणार आहे, हे पहिल्यांदा डोक्यात ठेवलं पाहिजे. आपल्या समोर जो या ठिकाणी कॅन्डिडेट आहे तुतारीवाला आहे ना, तर त्याला परमनंट तुतारी वाजवत बसवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तू वाजव तुतारी, आम्ही दिल्लीमध्ये जाणार आणि या देशाला विश्वगुरु बनवणार आणि आम्ही केलेल्या कामांच्या बद्दल तू तुताऱ्या वाजवत बस. त्याचा जो प्रचार चाललेला आहे तो सगळा प्रचार जितका माझ्या लक्षात आला, या स्थानीय छोट्या समस्यांना घेऊन तो आपल्यावरती अटॅक करतोय. आणि त्याच्यामुळे नॅरेटिव्ह ज्यावेळेला सेट करायचा असतो त्यावेळेला लोकसभा निवडणूक ही कशासाठी आहे हे सगळ्यात पहिल्यांदा जनतेला सांगायला पाहिजे. लोकांची मेमरी खूप कमी असते. आपण असंख्य गोष्टी मोदींच्या 10 वर्षाबद्दल सांगू शकतो. मला असं वाटतं की सगळ्यात पहिली आठवण जर लोकांना करून दिली पाहिजे आणि योग्य मुद्दे सांगून करून दिली पाहिजे तर तो मुद्दा आहे, मोदींनी कोविड पासून देशाला वाचवलं. विसरू नका आणि लोकांना विसरू देऊ नका.
कोविडमध्ये लोक गेले, कोविडमध्ये लोकांचे धंदे बसले, कोविडमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कोविडमध्ये बेरोजगारी वाढली होती. हे सगळ्या जगामध्ये झालं होतं. ही जागतिक प्रक्रिया आहे, फक्त भारतात झालं असं नाही आहे. एक माहिती नसलेला व्हायरस येतो, तो किती तबाही निर्माण करू शकतो याची कल्पना नाही, त्याच्यावर औषध नाही, आणि तो पिसाटासारखा लागत जातो, सगळ्यांनी लोकांचे जीव घेत जातो. आणि जिथे 500 लोकांची क्षमता आहे तिथे 50,000 लोक जर यायला लागले तर जगामधली कुठलीही व्यवस्था तिथे पुरी होऊ शकण्याची शक्यता देखील नव्हती. त्याच्यामुळे त्या वेळात देखील नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने कोविड हँडल केला, जनभागीदारी निर्माण केली, देशाचा विश्वास जिंकला. तुम्हाला माहिती आहे, लॉकडाऊन झाला, अनेक देशांमध्ये लोकांनी आंदोलन केली की आम्ही लॉकडाऊन मानणार नाही. मूर्ख लोक होते, जीवावर बेतलेलं होतं आणि ते ऐकायला तयार नाहीत त्यांच्या पंतप्रधानांचं. नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाला स्वतःशी जोडण्याचं काम केलं. त्यांनी सांगितलं की आपण सगळ्यांनी जनता कर्फ्यू पाळायचा आहे. भारतीयांनी जनता कर्फ्यू पाळला. त्यांनी सांगितलं थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. संपूर्ण देशभरामध्ये लोकांनी त्या दिवशी सांगितल्या त्या दिवशी थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या. रात्री 9 मिनिटांसाठी दिवे बंद करून टॉर्च लाईट, मशाल, पणती, मेणबत्ती, जो काही दिवा असेल तो प्रज्वलित करा म्हणून सांगितलं मोदींनी सगळ्या देशामध्ये. मी राष्ट्रीय सचिव होतो 5 वर्ष आणि मी किमान 5 वेळा प्रत्येक राज्यात पक्षांनी सांगितलं म्हणून काही ना काहीतरी कामासाठी प्रवास करून आलेलो आहे. काही राज्यांमध्ये 10-10, 15-15 वेळा गेलेलो आहे. त्रिपुरासारख्या राज्यामध्ये जिथे एक नगरसेवक किंवा एक पंचायतचा मेंबर कधी निवडून नव्हता आलेला, 25 वर्ष कम्युनिस्टांची दादागिरी चालली होती, प्रचंड अत्याचार जनतेवर चालले होते. भारतातलं सगळ्यात गरीब राज्य म्हणून ज्या त्रिपुराची ख्याती होती, महिलांवरती अत्याचार भारतात सगळ्यात जास्त जिथे होतात अशी ज्याची ख्याती होती, त्या त्रिपुरामध्ये नरेंद्र मोदीजींच्या करिश्म्याचा जादू असा काही झाला, अमितभाई शहांच्या चाणक्य नीतीचा जादू असा काही झाला की तिकडे 3/4 भारतीय जनता पार्टीचं बहुमताचं सरकार बनलं. एक खूप मोठा पॉलिटिकल चमत्कार मानला जातो. तिथे तर 4.5 वर्ष मी घर घेऊन राहिलो होतो त्रिपुरामध्ये. असं सगळा देश फिरल्यावरती मी एक गोष्ट बघितली की लोक मोदीला मत देतील की नाही, बंगालमध्ये देतील की नाही, ओरिसात देत होते की नाही, तमिळनाडू आंध्रमध्ये देत होते की नाही, केरळमध्ये देत होते की नाही. भाजपचे मतदार नव्हते, पण मोदींनी सांगितलं ब्लॅकआउट करा, सगळ्यांनी ब्लॅकआउट केला. मोदींनी सांगितलं टाळ्या वाजवा, सगळ्यांनी वाजवल्या. त्यांनी पक्ष नाही बघितला. त्यांना खात्री होती की हा देशाचा नेता आहे आणि हा देशाच्या भल्यासाठी सांगतोय, याचा स्वतःचा काही स्वार्थ नाही. अशा पद्धतीने जनभागीदारी मोदींनी निर्माण केली, पीपल्स पार्टिसिपेशन. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नरेंद्र मोदींनी जर काही केली असेल तर त्यांनी स्वदेशी वॅक्सिनचा नारा दिला आणि स्वदेशी वॅक्सिन या देशांनी तयार करून दाखवलं, ते यशस्वी करून दाखवलं. 65 वर्ष परिवाराचं, गांधी परिवाराचं राज्य होतं. कोविड काही पहिला आलेला आजार नाहीये. याच्या आधी प्लेग आला होता, याच्या आधी फ्लू भयंकर होता, आता फ्लूचं काही वाटत नाही. पोलिओ होता, टीबी होता. तुम्ही जुने चित्रपट बघितले असतील, त्याच्यामध्ये तेरी माँ को टीबी आहे, अरे बापरे माँ को टीबी आहे म्हणजे ती आता मरणार, कारण टीबी देखील दुर्गम होता, असाध्य होता, दुर्धर रोग होता. अशा सगळ्या महामारींच्या वेळेला भारताने कधीही स्वदेशी वॅक्सिनची गोष्ट केली नाही. आपण नेहमी विदेशावरती अवलंबून राहिलो की तिकडनं वॅक्सिन येईल, आपण बनवूच शकत नाही. आमच्या शास्त्रज्ञांवर, भारतावर, भारताच्या क्षमतेवर विश्वासच नाही काँग्रेसचा, आणि म्हणून वॅक्सिन बनलं नाही कधी. आम्ही विदेशाकडे मागितलं, विदेशाकडे मागितल्यावर लवकरात लवकर पोचलेलं वॅक्सिन, लवकरात लवकर पोचलेलं वॅक्सिन 20 वर्षांनंतर आलं भारतामध्ये.
20 वर्षांनंतर. ज्या देशाकडे वॅक्सिन होतं त्यांनी स्वतःच्या देशाला पहिल्यांदा सुरक्षित केलं. त्याच्यानंतर प्रचंड महागड्या दरात जे जे देश विकत घेतात त्यांना आधी विकलं आणि नंतर भिकाऱ्याच्या कटोऱ्यामध्ये टाकावं असं 20 वर्षांनंतर भारताला वॅक्सिन द्यायला सुरुवात केली. हे लवकरात लवकर आलेलं वॅक्सिन आहे काँग्रेसच्या काळात. आणि उशिरात उशिरा आलेलं वॅक्सिन किती वर्षांनी आलं ठाऊक आहे? 35 वर्षांनंतर आलं. कल्पना करा, जर मोदींनी स्वदेशी वॅक्सिनचा नारा दिला नसता तर काय झालं असतं. मोदींनी देशाच्या शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवला. त्यांनी सांगितलं आम्ही वॅक्सिन बनवू शकतो. 125हून अधिक प्रयोगशाळांना त्यांनी फंडिंग केलं, त्यांना एनकरेज केलं, तुम्ही शोधून काढा, माझा विश्वास आहे तुम्ही कराल. आणि त्यांनी केलं. 2 लॅबोरेटरीज यशस्वी झाल्या वॅक्सिन शोधून काढण्यात, यशस्वी वॅक्सिन. मोदी हा असा पंतप्रधान आहे की या दोन्ही लॅबोरेटरीजमध्ये पर्सनली गेले, पुण्यात गेले, हैदराबादमध्ये गेले आणि त्या शास्त्रज्ञांच्या पाठीवर हात ठेवून शाबासकी देण्याचं काम केलं. शाबासकी दिली, पण 225 कोटी वॅक्सिनचे डोस बनवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. बनवणार कसे? मोदीजींनी सांगितलं वॅक्सिनची जी किंमत आहे ती मी तुम्हाला सगळी ॲडव्हान्स पेमेंट करून टाकतो, हे घ्या पैसे. जे वॅक्सिन बनलेलं नव्हतं ते मोदींनी विकत घेतलं, पैसे देऊन टाकले. आता त्यांच्या हातात पैसे आले, त्यांनी वॅक्सिन निर्माण केलं. मोदींनी सांगितलेल्या लिमिटमध्ये, वेळेमध्ये लवकर निर्माण केलं. मोदींनी संपूर्ण देशामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता वॅक्सिनचं वितरण केलं. याच्या आधी काय होत होतं काँग्रेसच्या काळामध्ये? एखाद्या राज्यात भूकंप आला, त्या राज्यामध्ये जर काँग्रेसचं सरकार असेल तर केंद्रातलं काँग्रेसचं सरकार तातडीने 400 कोटी पाठवून द्यायचं. त्याच्यातले 10% 40 कोटी गांधी परिवाराकडे कॅशबॅक यायचा. आणि ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार नाहीये, विरोधी पक्षाचं सरकार आहे, राज्य सरकार, तिथे 40 कोटी पाठवले, 1 महिन्यानंतर पाठवले. तडफडू देत जनतेला. जनता नाराज होईल, त्या राज्य सरकारवर नाराज होईल, ते काँग्रेसचं सरकार नाहीये. पुढच्या निवडणुकांमध्ये ती नाराजगी बाहेर पडेल आणि काँग्रेसचं सरकार येईल. म्हणजे मेलेल्या लोकांच्या प्रेतांवरती राजकारण केलेलं आहे, पैसा खाल्लेला आहे काँग्रेसने. एवढी मोठी पापं केलेली आहे त्या देशामध्ये. तृणमूल काँग्रेस भाजपच्या विरोधात आहे, YSRCP भाजपच्या विरोधात आहे, बिजू जनता दल भाजपच्या विरोधात आहे, DMK AIDMK भाजपच्या विरोधात आहे. इकडे शिवसेना विश्वासघात करून बनलेलं जे सरकार होतं भाजपच्या विरोधात होतं. कुठलंही राज्य सरकार हे म्हणू शकत नाही की आम्हाला वॅक्सिन देण्यामध्ये पंतप्रधानांनी कुठल्याही प्रकारची पार्शलिटी केली, कधीही नाही. सगळ्या देशाला एकसारखं पाहिलं. अगदी मिझोराम सारखं छोटं राज्य असेल, सिक्कीम सारखं छोटं राज्य असेल, त्याला देखील वॅक्सिन वेळेमध्ये पोहोचवलं. प्रचंड डोंगरांवरती, पर्वतांवरती असलेले पूर्वांचलामधले जनजातीय, ट्रायबल्स, आदिवासी, त्यांच्याकडे देखील वॅक्सिन तेव्हाच पोहोचलं जेव्हा शेवगावमध्ये पोहोचलं. संपूर्ण देशाला सारख्या नजरेने आपलेपणाने पाहणारा पंतप्रधान. वॅक्सिनेशन झालं आपल्या देशात. विरोधी पक्षांनी काय सांगितलं? राहुल गांधी म्हणतो की हे वॅक्सिन यशस्वी होणार नाही आणि माणसं मरतील. अखिलेश यादव म्हणतो की ये बीजेपी का वॅक्सिन है, मैं नहीं लगाऊंगा. या देशातले कट्टरपंथी मुल्ला मौलवी म्हणाले ये हिंदू का वैक्सीन है, इसको मत लगाओ, इसको वैक्सीन को लगाओगे तो बच्चे पैदा करने की तुम्हारी क्षमता खत्म हो जाएगी, तुम इम्पोर्टंट बन जाओगे, तुम्ही शंड बनाल. म्हणजे तिथे सुद्धा ते मुलं निर्माण करण्याचाच विचार करतात, पोरं काढायचा विचार करतात. पोरं नाही काढता येणार, हे वॅक्सिन नका लावू. किती खोटं. सगळ्या राजकीय पक्षांनी निंदा केली, कोणी मोठं हृदय दाखवलं नाही, कोणी सहयोग केला नाही की संकटात देश आहे, आपण सगळे मिळून काही करूया. नाही, राजकारण करत राहिले. आणि ज्यावेळेला वॅक्सिन्स लागली, आठवून बघा, कट्टरपंथ्यांचे जितके एरिया होते, फ्रंटलाईन वर्कर्स, डॉक्टर्स, नर्सेस वॅक्सिन घेऊन जात होते.
त्यांच्यावरती दगडं मारलेली आहेत, त्यांना घुसडून बाहेर काढलेलं आहे, व्हिडिओज पाहिलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे इतका टोकाचा विरोध केला मोदींनी, वॅक्सिनेशन केलं त्याला. राहुल गांधींनी चुपचाप नंतर वॅक्सिन लावून घेतलं. अखिलेश यादवनी सुद्धा चुपचाप वॅक्सिन लावून घेतलं. शेवगावच्या माझ्या बंधूंनो, जगामधला भारत एकमात्र देश आहे. जाऊन सांगा, प्रत्येक मतदात्याला जाऊन सांगा, जगामधला भारत हा एकमात्र देश आहे ज्यांनी कोविड वॅक्सिन फुकट दिलेलं आहे, फ्री वॅक्सिन दिलेलं आहे, 1 रुपया घेतलेला नाहीये. अच्छा, शेवगावकरांना टाळ्या वाजवता येतात, गुड. 100% फ्री वॅक्सिन संपूर्ण देशाला दिलंय. एक गोष्ट लक्षात घ्या, कोविडमुळे लॉकडाऊन जगभरामध्ये झाला, त्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती सगळ्यांची गडबड झाली. शक्यच नव्हतं, धंदे बंद आहेत, खर्च होतोय, म्हणजे आर्थिक परिस्थिती डाऊन होणार, पगार होत नाहीये, खर्च होतोय, जगाची आर्थिक परिस्थिती बिघडली. म्हणून प्रत्येक देशाने वॅक्सिनचे पैसे घेतले की आधीच खड्ड्यात गेलेले आहोत, वॅक्सिन फुकट गेलं तर अजून खड्ड्यात जाऊ. काही देशांनी तर इथपर्यंत विचार केला की महागडं वॅक्सिन जर विकलं तर लोकांसमोर पर्यायच नाहीये, जगायचंय, सांगू त्या किमतीला लोक वॅक्सिन विकत घेतील. हे केलेले जगातल्या देशांनी. भारतानी, मोदींच्या भारतानी फ्री वॅक्सिन दिलंय, फ्री वॅक्सिन. अडाणीचं नाव घेतात, अडाणीला देखील फ्री वॅक्सिन दिलेलं आहे. राहुल गांधीकडनं पैसे नाही घेतलेले, उद्धव ठाकरेंकडनं पैसे नाही घेतले, शरद पवारांना विचारा त्यांना पैसे द्यावे लागले काय, सगळ्यांना फ्री वॅक्सिन दिले. मी उलटा प्रश्न विचारतो तुम्हाला, 225 कोटी वॅक्सिन दिलेले आहेत, पहिला डोस, दुसरा डोस आणि बूस्टर. जर नरेंद्र मोदींनी भारतीय वॅक्सिनचा नारा दिला नसता आणि ते घडवलं नसतं तर मला सांगा शेवगावकरांनो, जगामध्ये असा कुठला मायका लाल देश आहे की ज्यांनी भारताला 225 कोटी वॅक्सिन दिले असते? सांगा. 225 कोटी वॅक्सिनचे डोस भारताला जगातल्या कोणत्या देशांनी दिले असते? त्यांच्या देशाची लोकसंख्या तेवढी नाहीये. कोणाची 10 कोटी आहे, कोणाची 15 कोटी आहे, कोणाची 25 लाख आहे. 225 कोटी वॅक्सिन जगामधनं कोणी भारताला दिले नसते. मोदींनी जर स्वदेशी वॅक्सिन बनवलं नसतं तर 70-75 लाख लोक अजून मेले असते कोविडमध्ये. म्हणून मोदींनी कोविडमधनं भारताला वाचवलेलं आहे. आता कोविड होऊन जातो, तुम्हाला माहिती नसतं, कधी आला कधी गेला, वेगवेगळे व्हेरिएंट्स येत आहेत जगामध्ये. काही ठिकाणी कोविड अजूनही आहे. वर्षभरापूर्वी चीनमध्ये 15,000 लोक कोविडनी गेले. अमेरिकेमध्ये वर्षभरापूर्वी काही ठिकाणी अचानक कंटेनमेंट झोन बनवावे लागले. भारतात असलं काही नाही. भारताचं वॅक्सिन 100% यशस्वी वॅक्सिन आहे, 100% यशस्वी वॅक्सिन. फक्त भारताला नाही वाचवलं त्यांनी. या जगामध्ये 100 देश असे आहेत की जे अत्यंत गरीब आहेत आणि त्या गरीब देशांनी भारताला सांगितलं, मोदी जी हमें बचाइए, हमारे पास पैसा नहीं है, हम लोग मर रहे हैं, हमें वैक्सीन दीजिए. आप अपने देश को फ्री वैक्सीन दे रहे हैं, हमें फ्री वैक्सीन दीजिए. मोदी जी अनेक वेळा संस्कृत मध्ये सुभाषित आणि त्याचे अर्थ सांगत असतात. त्यात एक सुभाषित ते म्हणायचे, अयम निजहा परो वेती धारणाम लघुचेतसाम उदार चरिता नाम तू वसुदैव कुटुंबकम. हे माझं आहे, ते तुझं आहे, हे संकुचित हृदयाचं लक्षण आहे. सगळं जग एक परिवार आहे, हे विशाल हृदयाचं रक्षण आहे. भारताने विशाल हृदय दाखवलं आणि या पृथ्वी तलावरच्या 100 गरीब देशांना, 100हून अधिक गरीब देशांना फुकट वॅक्सिन दिलं, फ्री वॅक्सिन दिलं. तुम्ही तो एक व्हिडिओ बघितलात, एक अगदी छोटासा देश आहे, न्यू पापागुएना नाव आहे त्याचं. तिथे मोदीजी गेले होते आणि त्यांचा जो राष्ट्राध्यक्ष होता तो एअरपोर्टवर घ्यायला आला
आणि हिंदू संस्कारांप्रमाणे वाकून मोदींच्या पाया पडला। तो व्हिडिओ पाहिला, फोटो पाहिला तुम्ही? ताई पाहिला होतात ना? तुम्हाला काय वाटलं तो फेसबुक इव्हेंट आहे? तो काय ट्विटरवर लाईक करण्यासाठी आहे का? तो मॅनेज केलेला आहे काँग्रेस जसा आरोप करत असते? अरे त्या देशाचे प्राण वाचवलेत मोदींनी। दे आर ग्रेटफुल टू नरेंद्र मोदी। माझ्या एका प्रश्नाला तुम्ही सगळीजण हात वर करून उत्तर द्या। माझा प्रश्न आहे, काय तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे की नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनावेत? आहे ना पुन्हा इच्छा? हात खाली करा। जशी तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनावे, या 100 देशांच्या नागरिकांची इच्छा आहे की भारताच्या निवडणुकात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनावे। ते मतदान करू शकत नाहीयेत, ते कॅम्पेनिंग करू शकत नाहीयेत, ते त्यांच्या देवाची प्रार्थना करतायत। हे परमेश्वरा, ज्या नावाने त्यांच्या देशाला ते बोलवत असतील, ते प्रार्थना करतायत की भारताचा पंतप्रधान पुन्हा मोदी प्रचंड बहुमताने येऊ देत। का? त्यांचे प्राण वाचवले फक्त म्हणून नव्हे, भविष्यामध्ये जर अशी कुठली बिमारी आली आणि पुन्हा एकदा ते देश जर संकटात पडले तर त्या देशांना वाचवणार कोण? त्यांना विश्वास आहे असं जर पुन्हा कधी झालं तर भारत आम्हाला नक्की वाचवेल। आणि भारत आम्हाला तेव्हा नक्की वाचवेल जेव्हा भारताचा पंतप्रधान कोण असेल? नरेंद्र मोदी। जगामध्ये अनेक लोकांचं लक्ष या निवडणुकांवर आहे, त्यांना पाहिजे। याचं कारण या जगाला, बुडत्या जगाला तारण्याचा मार्ग जर कोणाकडे असेल तर तो भारताकडे आहे। आणि मी छाती ठोकपणे सांगतो, तो जर मार्ग कुठला असेल तर त्या मार्गाचं नाव हिंदुत्व, हिंदुत्व आणि हिंदुत्व, या पलीकडे दुसरं कुठलंही नाव नाही। आणि हे ज्या वेळेला हिंदुत्व आपण म्हणतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात। अयम निजहा चर परोवेती धारणाम लघुचेतसाम, विश्व एक परिवार आहे, ही हिंदुत्वाची भावना आहे। मग जग एक परिवार आहे म्हटल्यावर एकमेकांबद्दल शत्रुत्व कुठलं? आठवून बघा, जगामधलं सगळ्यात मोठं लोकसंख्येचं स्थानांतरण, जगातलं सगळ्यात मोठं लोकसंख्येचं स्थानांतरण जे एखाद्या सरकारने घडवून आणलं, असं कुठलं आहे माहिती आहे तुम्हाला? कोविड मध्ये जगभरामध्ये जे भारतीय अडकलेले होते अशा 2 कोटी नागरिकांना भारत सरकारने वंदे भारत मिशनच्या माध्यमातून सुरक्षित भारतात आणलंय। 2 कोटी नागरिकांना। अरे इथे बसलेल्या अनेकांचे नातेवाईक, मित्र असे असतील की जे वेगवेगळ्या देशांमध्ये होते आणि कोविडमध्ये सगळे घाबरले, आता आपल्या जीवाचं काय होणार, आम्हाला आमच्या देशात परत जायचंय, आणि ते सगळे भारतात आलेले आहेत। अरे एखाद्या देशामध्ये 25 लोक आहेत, तिथे देखील विमान गेले त्यांना उचलून आणण्यासाठी। एकीकडे 25 लाख लोक आहेत, त्या सगळ्यांना आणलंय भारताने। आणि या वंदे भारत मिशन मध्ये 1,97,000 विमानं चालवली, फ्लाइट्स चालवल्या। 1,97,000 फ्लाइट्स भारताने चालवल्या। एवढी विमानं नाही, या विमानांनी फेऱ्या मारल्या। आणि ज्यावेळेला त्या फेऱ्या मारत होते त्यावेळेला अशा काही देशांचे नागरिक होते तिकडे अडकलेले की जे आकाशातनं भारताकडे जात असताना विमान जर थोडंसं खाली उतरलं तर त्यांचा देश होता। त्या देशाच्या नागरिकांनी विनंती केली नरेंद्र मोदींना, सर जी आपका विमान जहां से जाने वाला है थोड़ा सा नीचे उतारते हैं तो हमारे 25 लोग आ सकेंगे। मोदींनी अशा सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या देशात उतरवलं। हे वसुधैव कुटुंबकम। भारताच्या प्रत्येक नागरिकाला ओन करण्याचं काम करणारा पंतप्रधान आहे। आणि जगामधल्या कुठल्याही पंतप्रधानांनी हे केलं नाही। सगळे बुडालेले होते, ते कुठे खर्च करणार? बुडालेले होते सगळे। युक्रेन रशियाचं युद्ध आठवा, 20,000 मेडिकलचे स्टुडंट्स भारतातनं गेलेले युक्रेनमध्ये। स्वस्त मेडिकल होतं म्हणून, महाराष्ट्रात भारतामध्ये महाग आहे, तिकडे स्वस्त आहे,
फी कमी पडते म्हणून डॉक्टर बनायला गेलेले 20,000 स्टुडंट्स युद्धामध्ये अडकले होते. खिडकीतनं बॉम्बचे आवाज, गोळ्यांचे आवाज येत होते. आई वडिलांशी फोनवर बोलणं, सगळे चिंतेमध्ये. नरेंद्र मोदींनी चॅलेंज स्वीकारला. रशियाला सांगितलं सकाळी 4 तास युद्ध बंद करा. युक्रेनला सांगितलं सकाळी 4 तास युद्ध बंद करा. दोन्ही देशांना सांगितलं आकाशामध्ये कुठलीच विमानसेवा चालू नव्हती, कुठल्याही देशाची विमानसेवा चालू नव्हती. दोन्ही देशांना मोदींनी सांगितलं की एअर इंडियाचं विमान येईल जाईल, त्याला कोणी टार्गेट करणार नाही. युक्रेनला सांगितलं बसेसमध्ये बसून मुलं एअरपोर्टमध्ये जातील, त्या बसवरती तिरंगा झेंडा लावलेला असेल. त्या तिरंगा झेंडा ज्या बसवर आहे त्याच्यावर एकही गोळी चालणार नाही, एकही बॉम्ब पडणार नाही, तो गोळा डागला जाणार नाही. रशियानी ते केलं जे मोदींनी सांगितलं, युक्रेननी ते केलं जे मोदींनी सांगितलं. 20,000 मुलं सही सलामत भारतात आलेत, सही सलामत आलेत. कुठला पंतप्रधान करेल हे? हा राहुल गांधी करणार? सांगा, करू शकतो राहुल गांधी? हिम्मत आहे त्याच्यामध्ये? अय्याश माणूस कुठल्या प्रकारचे नशा करत असतो जगाला माहिती नाही, काय काय धंदे चालतात जगाला माहिती नाही, देशाबद्दल कुठली कमिटमेंट नाही. मोदींना वाईट म्हणता म्हणता देशद्रोही जितकी विधाने तितकी करू शकतात हे घमंडिया सगळे. कोणी करू शकणार नाही अशा गोष्टी. हिम्मतवाला माणूस तिथे बसला पाहिजे देशामध्ये जो हे करून आणू शकतो. अरे हे 20,000 तर सोडा, पाकिस्तानचे विद्यार्थी होते युक्रेनमध्ये. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितलं मरा, आम्ही काय करणार नाही तुम्हाला. पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी युक्रेनमध्ये येण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये काय केलं होतं? भारताचा तिरंगा घ्यायचा, लाथाडायचा, त्याच्यावर पेट्रोल टाकायचं, तो जाळून टाकायचा, पायाखाली असा चिरडायचा भारताचा तिरंगा. ज्यांनी आपल्या पायाखाली भारताचा तिरंगा लाथाडला, जाळला, अशा पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी ज्या वेळेला जीव मुठीत धरून पळण्याची वेळ आली, आपल्या बसेसवर भारताचा तिरंगा लावला आणि दिमाखानी भारताच्या तिरंगाच्या संरक्षणामध्ये एअरपोर्ट पर्यंत जाऊन पोहोचले. हा भारत आहे, हा मोदींचा भारत आहे. मी जर मोदींची ही सगळी कामं सांगायला लागलो ना, उद्या रात्रीचे 9 वाजले तरी संपणार नाही. पण आपल्या लक्षात आलं पाहिजे की ज्या वेळेला नरेंद्र मोदी म्हणतात हिंदुत्व, भाजप म्हणते हिंदुत्व, त्यावेळेला सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत, हे त्या हिंदुत्वामध्ये आहे. ज्याला मोदींनी हिंदीमध्ये सांगितलंय सबका साथ सबका विकास सबका विश्वास. नरेंद्र मोदींनी शौचालय दिलं, इज्जत घर त्याला नाव दिलं. 5.5 लाख गावांमध्ये महिलांना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शौचाला जाण्याची हिम्मत नसायची, इच्छा असूनही, शरीराची मागणी असूनही लाज वाटायची ओपन जाऊन बसण्यामध्ये. दुर्घटना व्हायच्या त्यांच्याबरोबर. एक महिला पंतप्रधान होऊन गेली काँग्रेसची इंदिरा गांधी. त्यांना कधी वाटलं नाही की आज त्यावेळेला तर 7 लाखांपैकी 6 लाखापेक्षा जास्त गावांमध्ये अशी परिस्थिती असेल. इंदिरा गांधींनी विचार नाही केला, नरेंद्र मोदींनी विचार केला. शौचालय दिली, 10.5 कोटी शौचालय दिली आणि त्या शौचालयांना नाव दिलं इज्जत घर. महिलांची इज्जत वाचवण्याचं काम त्यांनी केलं. सॅनिटरी पॅड, त्याच्याबद्दल जागृती करावी लागते पंतप्रधानांना. 1 रुपयामध्ये सॅनिटरी पॅड, 5 कोटी सॅनिटरी पॅड या देशातल्या महिलांना पंतप्रधानांनी मिळवून दिले. अरे आपल्या घरी बहिणी आहेत, आपल्या घरी मुली आहेत, कॉलेजमध्ये जातात, अडचणीचे प्रसंग येतात त्यांना. आज भारताच्या कॉलेजेसच्या बाहेर वेंडिंग मशीन्स आहेत. जसं तुम्ही पैसे टाकता आणि कार्ड स्वॅप करता आणि ATM मधनं पैसे निघतात. जुन्या काळामध्ये 1 रुपया टाकला की तुमचा वजन काट्यातनं तिकिटावर वजन यायचं, तसं वेंडिंग मशीनमध्ये 1 रुपया टाकल्यावर सॅनिटरी पॅड बाहेर पडतं तरुण मुलींना. किती विचार केला पंतप्रधानांनी. या देशामध्ये अशा मुली निघाल्या ज्या म्हणाल्या तुझ्या घरामध्ये शौचालय नाहीये, लग्न मंडपात म्हणेल चल मी तुझ्याशी लग्न करणार नाही, आधी शौचालय बांध मग मी येते. ही हिम्मत मुलींमध्ये कोणी आणली?
या देशामध्ये टॉयलेट एक प्रेम कथा नावाचा हिंदी चित्रपट निघतो, बॉक्स ऑफिसवरती सुपरहिट होतो. कोणी विचार केला होता? पॅडमॅन नावाचा चित्रपट निघतो, सुपरहिट होतो. नरेंद्र मोदींनी या देशामध्ये महिलांना स्वाभिमान मिळवून दिला, नोकऱ्या मिळवून दिल्या, लोन्स मिळवून दिली. ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मुस्लिम महिलांना नाही मिळालंय, ख्रिश्चन महिलांना नाही मिळालंय, सगळं शौचालय त्यांना नाही मिळाली. उज्ज्वलाचे सिलेंडर त्यांच्याकडे पोहोचले, विमा योजना त्यांच्याकडे पोहोचल्या, आयुष्यमान भारतची कार्ड त्यांच्याकडे पोहोचली, उजालाचे दिवे त्यांच्याकडे गेले, कनेक्शन्स त्यांच्या घरी पोहोचली, त्यांच्या दरवाजापर्यंत रस्ते आले. काय नाही केलं? विकासाच्या योजना सगळ्यांसाठी केल्या. हेच हिंदुत्व आहे. पण तुम्हाला जर असं वाटलं की या देशामध्ये आमची मस्ती चालेल, चरबी चालेल, तर या मस्तीचा आणि चरबीचा उतारा देखील आमच्याकडे आहे. कारण हा भारत छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत आहे. आणि अशा प्रकारच्या मस्ती आमच्याशी झाल्या होत्या की बाबरांनी का रामाचं मंदिर तोडलं? मशीद बांधण्यासाठी. मशीद बांधायची असती तर बाजूला मैदानावर बांधू शकला नसता. रामाचं मंदिर तोडून त्याचा मलबा तिथेच जमिनीत गाडून तिथेच त्या खांबानाच वापरून त्याच्यावर मस्जिद बनवली. तुम्ही कृष्णाला देव मानता, मथुरेमध्ये जन्म आहे, मथुरेमधलं मंदिर तोडलं, तिथे मस्जिद बनवली. तुम्ही भगवान शिवाला मानता, काशी विश्वनाथ तुमचं सगळ्यात मोठं श्रद्धा केंद्र आहे, त्यांनी काशी विश्वनाथ तोडला आणि तिथे मस्जिद बनवली. नंदी तसाच ठेवून दिला तुम्हाला दाखवण्यासाठी. बघा, नंदी आमच्या मशिदीकडे बघतोय, तिथे आधी तुमचं मंदिर होतं. तुमचा अपमान करण्यासाठी, तुम्हाला हीन लेखण्यासाठी, तुम्हाला हे सांगण्यासाठी की आता तुमचे देव राहिले नाहीत, आता आमचा अल्लाह तुमचा देव आहे. आणि लाखो हिंदूंचं धर्मांतरण करून त्यांना मुसलमान बनवलं. हे इथे शेवगावमध्ये जे फुदकतात हे सगळे पूर्वी एकेकाळी हिंदू होते. त्यांना मुसलमान बनवण्याचं काम बाहेर न आलेल्या लोकांनी केलेलं आहे, जबरदस्ती केलंय, तलवारीच्या बळावर केलेलं आहे. प्यारा था धर्म जिनको वो बलिदान हो गए, प्यारी थी जान जिनको वो मुसलमान हो गए. आणि त्याच्यानंतर या देशामध्ये जे मुसलमान आहेत त्यांनी स्वतःहून म्हणायला पाहिजे होतं की बाबर आमचा नाहीये, राम आमचा पूर्वज आहे, रामाचं मंदिर तिथे झालं पाहिजे. पण काँग्रेस प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण, मुसलमानांना घाबरवायचं की बघा हे सगळे हिंदू खाऊन टाकतील, आम्हीच तुमचे तारणहार आहोत. आयुष्यभर मुसलमानांना मूर्ख बनवण्याचं काम काँग्रेसने केलं. आज देखील काँग्रेस त्यांना मूर्ख बनवण्याचं काम करते. त्यांच्या लक्षात जेव्हा येईल सरळ येऊन कमळाबाईच्या बरोबर येऊन बसतील. आजही तुम्ही व्हिडिओ पाहिलात का? सुंदर राम मंदिर, एक बॉम्ब उडतो आणि तो सगळं राम मंदिर उद्ध्वस्त होतं आणि पुन्हा बाबरी मशीद येते आणि त्याच्यानंतर राहुल गांधीचा चेहरा येतो आणि पंजा येतो. पाहिलाय व्हिडिओ? नसेल तर सगळ्यांनी सर्क्युलेट करा, सगळ्यांना दाखवा काय इरादे आहेत यांचे, काय इरादे आहेत शरद पवारांचे, काय इरादे आहेत उद्धव ठाकरेंचे, काय इरादे आहेत राहुल गांधींचे. पुन्हा बाबरी मस्जिद बांधायचे त्यांना. तयार आहात तुम्ही? मंजूर आहे तुम्हाला? राम मंदिर झाला, आनंद झाला की नाही तुम्हाला? जेवायचे राम मंदिर झाला, आनंद झाला की नाही? आनंद साजरा केला की नाही? 22 जानेवारीला दिवाळी केली की नाही? हात वर करून सांगा कोणी कोणी केली. जय श्रीराम. मी 1990च्या कारसेवेत गेलो. अंधेरीहून 125 जणांचा जथ्था घेऊन गेलो. झाशी रेल्वे स्टेशन मध्ये मध्यरात्री 12 वाजता आमच्यावरती दगड मारली. आम्ही शटर्स डाऊन केली. त्यावेळेला इलाहाबाद म्हणायचे. योगी आदित्यनाथांनी सांगितले ये इलाहा विलाहा से हमारा कुछ लेना देना नहीं है, ये प्रयागराज है. आणि त्यांनी त्याचा प्रयागराज करून टाकला. आणखीन टाळ्या वाजवायला खूप मौके येणार आहेत. ते अलीगड म्हणून उडतात ना, ते लवकरच हरिगड होणार आहे. त्या प्रयागराज रेल्वे स्टेशनवर आम्ही पहाटे 5 वाजता उतरलो. संगमामध्ये आंघोळ केली आणि नाश्ता करायला येऊन बसलो. पुरी, कचोरी, जलेबी वगैरे चालू होतं. नाश्ता करून पैसे द्यायला लागलो. सगळे दुकानदार ओळीने म्हणाले, अरे क्या बात करते हो, आप राम का काम करने के लिए आए हो,
किस बात का पैसा लेंगे, पाप लगना है क्या हमें? जय श्री राम बोलो, आगे बढ़ो. सगळा उत्तर प्रदेश एक झाला होता, हिंदुत्वाच्या आणि रामाच्या भक्तीमध्ये न्हायला होता. मुलायम सिंगाला कल्पना नव्हती. मुसलमान मतांचं तुष्टीकरण करणारा मुलायम सिंग म्हणतो, अयोध्या में तिनके को घुसने नहीं दूंगा और उत्तर प्रदेश में परिंदे को पर नहीं मारने दूंगा. सगळे जेल भरले कारसेवकांनी. मग सगळ्या शाळा, कॉलेजेस, सगळे हॉटेल्स, धर्मशाळा सगळ्यांना जेल भरलं, ते पण भरून गेलं. आम्हाला फतेपूरच्या अनाज मंडीमध्ये काय म्हणतात, कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतात, 4 टॉयलेट असलेल्या धान्याच्या गोडाऊन मध्ये 1,500 लोकांना 18 दिवस जेलमध्ये ठेवलं होतं. कसे राहिलं असं तुम्ही कल्पना करा. हे मुलायम सिंगचे अत्याचार मुसलमान मतांसाठी, फक्त मुसलमान मतांसाठी. उत्तर प्रदेश राममय झाला होता. सगळं भरून गेल्यानंतर लोकांना पुन्हा वरनं आलेले कारसेवक त्यांना पकडायचं आणि 50 किलोमीटर दूर कुठेतरी जंगलात नेऊन सोडायचं. ते उलटे चालत अयोध्येच्या दिशेने निघायचे. चपला फाटायच्या, पाय सुजायचे, अंगाला काटे लागायचे, कपडे फाटायचे, भुकेलेले असायचे, तहानलेले असायचे. गावामध्ये पोचायचे. उत्तर प्रदेशच्या गावाला लक्षात यायचं की इथे कारसेवक आलेत. कुठनं आलेत? मणिपूरमधनं, अंदमान निकोबारमधनं, केरळमधनं. गावामधल्या सगळ्या महिला भाजी जमा करायच्या, धान्य जमा करायचं, कणिक जमा करायची, तेल जमा करायचं, जेवण बनवायला लागायच्या. आंघोळीसाठी गरम पाणी करायला सुरुवात करायचे. थंडीचे दिवस होते. झोपण्यासाठी कॉट, कांबळी जमा करायच्या ओढण्यासाठी. सगळ्या गावांनी त्यांना खायला घालायचं 50-60 लोकांना. आणि रात्री झोपायला लागल्यावरती ज्यांचे पाय सुजलेले असायचे चालून चालून, उत्तर प्रदेशाच्या जनतेनी राईच्या गरम गरम तेलांनी कारसेवकांच्या पायाला मालिश केलेलं आहे. जात नाही विचारली, भाषा नाही विचारली, सोशल स्टेटस नाही विचारलं. रामाचा सेवक आहे, रामाचं काम करायला आलाय, कार सेवेसाठी आलाय. सगळा हिंदू समाज एक झाला होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जर कुठला मोठा लढा दिला असेल तर तो राम मंदिराचं आंदोलन आहे. काँग्रेसनी काय केलं? मुलायमनी काय केलं? 2 नोव्हेंबर 1990 ला कारसेवकांवर गोळ्या झाडल्या. 200 कारसेवक ठार झाले, बलिदान दिलं. त्यांच्या प्रेतांना वाळूची पोती बांधून शरयू नदीमध्ये फेकून दिली. शरयू नदी रक्तानी लाल झाली. केवळ मुस्लिम मतांच्या तुष्टीकरणासाठी 200 हिंदूंची हत्या करणारा मुलायम सिंग आणि त्याचा मुलगा अखिलेश यादव, केवळ मुस्लिम मतांचं तुष्टीकरण. आणि काँग्रेसनी कोर्टामध्ये सांगितलं की राम खरा नाहीच, राम झालाच नाही, राम हे महाकाव्य आहे आणि त्याच्यामुळे रामाचा जन्म होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग ते राम मंदिर रामाच्या जन्मस्थानावर आहे, याला काही लॉजिकच नाही. आणि म्हणून राम मंदिर देऊ नका हे काँग्रेसनी सुप्रीम कोर्टात सांगितले. आणि ज्यावेळेला मोदी पंतप्रधान झाले त्यांनी सांगितलं तुम्हाला जो निर्णय द्यायचा तो द्या, लवकर लवकर द्या. काँग्रेसनी डिले करायला सुरुवात केली. 2019च्या निवडणुकांच्या आधी कपिल सिब्बल काँग्रेसमध्ये होते. त्यांनी लिखितमध्ये दिलं की तुम्ही निकाल देऊ नका. तुम्ही जर निकाल दिलात, मंदिर झालं तर मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला नाही, कपिल सिब्बलांचं ऐकलं. मोदींना फरक नाही पडला. 273 चे 303 झाले, आणखी पुन्हा मोदी पंतप्रधान झाले. पण लगेच निर्णय आला, राम मंदिर हिंदूंना मिळालं. 495 वर्षांपूर्वी अपमानित झालेले प्रभू रामचंद्र ज्यांना बाहेर काढलं गेलं होतं ते पुन्हा आपल्या घरी पोचले. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना त्यांच्या जागी जाऊन त्यांनी प्रतिष्ठापना केली. पण आता काँग्रेस आणि घमंडिया काय म्हणतायत? आम्हाला वोट द्या, आमचं सरकार बनलं, आम्ही बाबरी मस्जिद परत मिळवून देऊ. अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे आपण. मोदी कोणाच्या विरोधात नाहीत आणि ते कट्टरपंथीयांना चिथवण्यासाठी सगळ्या प्रकारच्या गोष्टी करतायत. आता तर त्यांनी असं सांगितलंय की आम्ही सगळ्यांच्या घरात असलेल्या संपत्तीची तपासणी करू.
हिंदू महिलांकडे किती दागिने आहेत याची तपासणी करू आणि ज्यांच्याकडे जास्त दागिने आहेत ते दागिने आम्ही मुसलमानांना वाटून टाकू। आणि याला आधार काय आहे? मनमोहन सिंगांचं भाषण आहे, व्हिडिओवर आहे, किती लोक त्याला काय काय म्हणतात, पण ते व्हिडिओवर स्पष्ट बोलतायत ना ते की या देशाच्या संसाधनांवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे। मान्य आहे तुम्हाला सगळ्यांना? या देशातल्या संसाधनांवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे, हे तुम्हाला मान्य आहे? या देशाच्या संसाधनांवर अधिकार सगळ्या भारतीयांचा समसमान आहे असं म्हटलं तर मान्य आहे की नाही तुम्हाला? पण काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा हे सगळे कशासाठी आहेत? हे केवळ मुसलमान मतांच्या लांगुल चालनासाठी आहे। मी पूर्वांचलात काम केलंय, जिथे धर्मांतरण होत होत 90% नागालँड ख्रिश्चन झाला, त्यांनी भारतातनं बाहेर पडायच्या गोष्टी चालू केल्या। मिझोराम 99% ख्रिश्चन झाला, म्हणाला आम्ही मिझो नेशन वेगळं करणार। मेघालय 73% ख्रिश्चन झाला, ते म्हणाले आम्ही वेगळा देश बनवणार। तिथे मी प्रचारक गेलो 1991 मध्ये, चर्चच्या भिंतीवर लिहिलेले मी पाहिले, इंडियन डॉग्स गेट लॉस्ट, आम्हाला भारत समजू नका, हिंदुस्थानी कुत्र्यांनो चालते व्हा। त्या मेघालय, नागालँड, मिझोराम मध्ये आज भारतीय जनता पार्टीची सरकार आहेत, सगळे तिरंगा झेंडा घेऊन उभे राहतात। एकेकाळी ईशान्य भारताच्या राज्यांमध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला कर्फ्यू लागायचा। दहशतवादी सांगायचे कोणी जायचं नाही तिरंगा बंधनाला। आज या सगळ्या राज्यांमध्ये दिमाखानी तिरंगा लावला जातो। मोदींनी आणलेलं हे परिवर्तन आहे। आज या राज्यांमधले दहशतवाद संपलेले आहेत। मणिपूरचं एक छोटंसं काही कारणांनी त्या ठिकाणी डिस्टर्बन्स झालाय। ड्रग्सचा पेकाट मोडण्याचं काम अमित भाईंनी केलं। तिथे प्रचंड व्यापार ड्रग्सचा चाललेला होता। ड्रग्सच्या व्यापारामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट होतं, तिथे कुकी समाजाचंही होतं आणि मैतेई समाज पैसेवाले होते। हे ड्रग्स आणायचे, हे विकायचे, म्हणजे दोघंही दोषी होते। मोदी शहांनी ते पेकाट मोडण्याचं काम केलं, दंगे झाले, पण ते पण ठीक होईल। मोदी है तो मुमकिन आहे, चिंता करण्याची गोष्ट नाही। पण भारताच्या सीमा नरेंद्र मोदींमुळे सुरक्षित आहे। 370 कलम असल्यामुळे या देशामध्ये 50,000 जवानांचे बळी गेलेले आहेत, बलिदान झालेले जम्मू काश्मीरमध्ये। शेवगावमधनं देखील असतील काश्मीरमध्ये ज्यांनी बलिदान दिले अशी परिवार। नरेंद्र मोदींनी ते 370 कलम घालवून दाखवलेले। आम्ही वर्षानुवर्ष मॅनिफेस्टोमध्ये जे लिहिलं ते करून दाखवलं। राम मंदिर आम्ही म्हटलं, आम्ही करून दाखवलं। पाकिस्तानामधनं आलेले हिंदू आणि शीख, बुद्धिस्ट आणि जैन यांना नागरिकता देणं आमचं कर्तव्य आहे। जितकं आम्ही भारतीय आहोत तितके ते भारतीय आहेत, कारण या देशाची फाळणी हिंदू मुसलमान आधारावर झालेली आहे। आणि ते यायला लागले तर लाखांच्या संख्येने हत्या झाल्या। महात्मा गांधी म्हणाले अरे येऊ नका, आता येऊ नका, दंगे चाललेत, नंतर सावकाश या, थोडे थोडे या, आम्ही तुम्हाला नागरिकता देतो। गांधींच्या शब्दावर अवलंबून, नेहरूंच्या शब्दावर अवलंबून, वल्लभभाई पटेलांच्या शब्दांवर अवलंबून ते आले नाही, तिथेच राहिले आणि नंतर यायला लागले। त्यांना नागरिकता दिली नाही। सगळे म्हणत होते दिले पाहिजे, दिली पाहिजे, कोणी दिली नाही। भाजप म्हणत होता देऊ देऊ, आमच्याकडे बहुमत नव्हतं, देऊ शकलो नाही, बहुमत आलं, आम्ही त्यांना नागरिकता दिली। अरे या देशामध्ये मुसलमान महिलांना मुसलमानांनी धन्यवाद दिले पाहिजेत नरेंद्र मोदींना। मुसलमान महिलांना या देशामध्ये व्हॉट्सअपवर तलाक द्यायचे। व्हॉट्सअपवर तुम्ही चॅट करताना कशी आहेस, करताना आपल्या मैत्रिणीला, पत्नीला कशी आहेस आणि बरंच काही बोलता। तसं मुसलमान तरुण ज्यांना बायकोला सोडून द्यायचं असायचं, व्हॉट्सअपवरती तलाक तलाक तलाक, झालं, सोडलं तुला, असं कुठलंही प्रावधान त्यांच्या पंथामध्ये नाहीये। जगातल्या 50 पेक्षा अधिक मुसलमान देश आहेत, कुठेही ट्रिपल तलाक नाहीये। पाकिस्तानमध्ये नाहीये, बांगलादेशमध्ये नाही, फक्त भारतामध्ये। काँग्रेस अशी कुठलीही गोष्ट करायला तयार नाही ज्याच्यामुळे मुसलमानांना वाईट वाटेल, नका करू, नका करू। मोदींचं धोरण असे, तेल लावत गेले, ज्यांना वाईट वाटेल ते तेल लावत गेले। जे या देशासाठी, समाजासाठी आवश्यक आहे, चांगले ते मी करणार, परिणाम चाहे जो कुछ भी हो जाए। ट्रिपल तलाक खत्म करून मुस्लिम महिलांना देखील न्याय देण्याचं काम मोदींनी केलंय। या देशामध्ये एके रात्री
NIAनी 100 ठिकाणी रात्री 12 ते पहाटे 5 रेड केल्या. किती लोकांच्या लक्षात आहे ही घटना? एके रात्री 100 ठिकाणी रेड केल्या आणि मोठ्या प्रमाणावरती दहशतवाद्यांचं रॅकेट उद्ध्वस्त केलं. देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी, केरळपासून ते काश्मीरपर्यंत, कोणी ट्रेनमधनं बसून चाललं होतं, अचानक बाजूवरनं कोणतरी आला, पिस्तूल दाखवलं, चल उचल आतमध्ये जा. कोणी हॉटेलमध्ये झोपलं होतं, कोणी दर्ग्यामध्ये बसलेलं होतं. धडाधड रेड टाकून सगळ्यांना पकडलं आणि कोणाला कानोकान खबर नव्हती एवढं मोठं ऑपरेशन होणार होतं. अशी कितीतरी ऑपरेशन्स केलेली आहेत. चीनपासनं भारताला वाचवण्याचं काम मोदींनी केलंय. 17,000 कोटी रुपये टाकून जे काँग्रेसनी केलं नाही. गांधी परिवाराच्या एनजीओजना चायनाकडनं फंडिंग झाल्याचे पुरावे. भारताच्या अनेक IAS ऑफिसर्स, अनेक पत्रकारांना त्यांना जे पगार मिळायचे त्याच्या 10 पट पैसे चायनाकडनं मिळायचे, चायनाच्या विरोधात न लिहिण्यासाठी किंवा चायनाची भारताला भीती वाटत राहील अशा पद्धतीने वातावरण निर्माण करण्याची. मोदींनी संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलंय. आज सेना ज्या क्षणी पाहिजे त्या क्षणी कुठेही पोहोचू शकते आणि त्याच्यामुळे चीनपासनं सुरक्षित भारत केव्हा आहे? मोदी पंतप्रधान आहेत. पाकिस्तानपासनं सुरक्षित भारत केव्हा आहे? मोदी पंतप्रधान आहेत. भारताची आर्थिक शक्ती वाढत चाललेली आहे, मोदी पंतप्रधान आहेत. जग बुडाले आर्थिक संकटामध्ये, भारत तरला, मोदी पंतप्रधान आहेत. म्हणून शेवगावकर भगिनी आणि बंधूंनो, या देशाच्या सैनिकांना प्रत्येक दिवाळीच्या दिवशी सीमेवरती जाऊन भेट देणारा एकमात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी. कधी 45-48 डिग्री सेल्सिअसच्या जैसलमेरच्या वाळवंटामध्ये दिवाळी साजरी करतात. रणरणत्या उन्हामध्ये देशाची सुरक्षा पाहणाऱ्या सैनिकांबरोबर चिवडा, लाडू आणि चकली, करंजी घेऊन जाणारे नरेंद्र मोदी. कधी -25 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये, कुडकुडत्या कडाक्याच्या थंडीमध्ये लेह लद्दाखपासून ते नॉर्थ ईस्ट अरुणाचल प्रदेशच्या बॉर्डर्सवरती, जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरती जाऊन त्यांना दिवाळीचे पदार्थ देणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी. दिवाळीमध्ये तुम्ही कोणाला भेटता? दिवाळीमध्ये तुम्ही नातेवाईकांना भेटता. नरेंद्र मोदी सैनिकांना काय मानतात? आपला नातेवाईक मानतात. दिवाळी साजरी करणं म्हणजे त्यांना नातेवाईक मानणं. केवढा प्रचंड विश्वास निर्माण होतो सैनिकांमध्ये. अरे, ज्या टमरेलमध्ये आम्ही चहा पितो आहोत त्या टमरेलमध्ये देशाचा पंतप्रधान आमच्या बाजूला येऊन चहा पितोय, केवढा अभिमान आणि लढण्याची किती हिंमत निर्माण होत असेल त्यांच्यामध्ये. आणि याच्या विरुद्ध ऐकायचं आहे तुम्हाला, लक्षद्वीपमध्ये गांधी परिवार, राजीव गांधी पंतप्रधान असताना राजीव गांधी, त्यांची पत्नी, त्यांची मुलं, त्यांचे नातवंड, त्यांचे जावई 7 दिवस लक्षद्वीपला सुट्टी साजरे करण्यासाठी गेले. आणि कोणाला वापरून? इंडियन नेव्हीची सगळी सुविधा वापरून. इंडियन नेव्हीचं जहाज, इंडियन नेव्हीचं गेस्ट हाऊस, इंडियन नेव्हीची बडदास्त, त्यांच्यासाठी जेवण बनवणारा इंडियन नेव्हीचा सर्वंट, त्यांना खायला घालणारा इंडियन नेव्हीचा सर्वंट, त्यांचं घर झाडणारा इंडियन नेव्हीचा सर्वंट, भारतीय इंडियन नेव्ही, भारतीय जलसेनेचा नोकरासारखा वापर करून 7 दिवस अय्याशी करणारा गांधी परिवार आहे. प्रियांका आहे, राहुल आहे, रॉबर्ट वाड्रा आहे, त्यांची मुलं आहेत. राजीव गांधी, सोनिया गांधी गेले होते. म्हणजे एकीकडे नरेंद्र मोदी या देशाच्या सैनिकांना नातेवाईक मानतात, गांधी परिवार त्यांना नोकर मानतो. तुम्हाला कोण पाहिजे या देशाला? सांगा जोरात. जेवण माझंही नाही झाले. कोण पाहिजे देशामध्ये? मी तुम्हाला असंख्य मुद्दे सांगतोय. हे तुमच्यासाठी काय आहे? बाहेर जाऊन तुम्ही सांगा की तुमच्या इथे नाला तुंबलाय म्हणून वोट द्यायचा नाही. आता तुम्हाला इथे आता कुठे वीज नाही मिळाली म्हणून वोट द्यायचा नाहीये. ही निवडणूक स्थानीय स्वराज्य संस्था आणि आमदारांच्या कामाचं मूल्यमापन करण्याची निवडणूक नाही. ही देशाचा पंतप्रधान, देशाचं भवितव्य निर्धारित करण्याची निवडणूक आहे. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये जिकडे शिकले तिथे राहिलेलं घर, त्यांनी जिथे बौद्ध धर्मामध्ये परिवर्तन केलं, मुसलमान ख्रिश्चन नाही झाल्या बाबासाहेब आंबेडकर, त्यांना ऑफर्स आल्या तुम्ही मुसलमान बनवा, सगळ्या दलितांना धर्म सोडताय ना. बाबासाहेबांना संत गाडगे बाबांनी सांगितलं की बाबासाहेब कुठेही जा पण मुसलमान ख्रिश्चन बनवू नका. बाबासाहेब म्हणाले मला माहिती आहे मी जाणार नाहीये. आणि त्यांनी याच देशामध्ये या मातीमध्ये जन्म घेतलेल्या गौतम बुद्धाच्या महान बुद्ध धर्मामध्ये आपल्या दलितांना घेऊन जाऊन भारतावरती उपकार केले. नाहीतर किती मिनी पाकिस्तान झाले असते, किती नागालँड झाले असते या देशात तुम्ही कल्पना नाही करू शकत. त्या बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी, त्या बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी, त्या बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी महूमधली, त्या बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी अलीपूर रोड 26 नंबर दिल्लीमध्ये काँग्रेसच्या 65 वर्षांच्या काळामध्ये धूळ खात पडलेल्या होत्या या गोष्टी. कोट्यवधी रुपये देऊन नरेंद्र मोदींनी भव्य स्मारकं उभी केली आहेत. भगवान बिरसा मुंडाच्या आदिवासी हिरोच्या तस्वीरीला पहिला पुष्पहार पार्लमेंटमध्ये स्वातंत्र्यानंतर 60 वर्षांनंतर तस्वीर लागल्यानंतर नरेंद्र मोदींनी घातला. इतकी आदिवासी हिरोची उपेक्षा, दुःखितांचे, वंचितांचे, लांछितांचे, महिलांचे खऱ्या अर्थाने तारणहार नरेंद्र मोदी आहेत. प्रत्येक आईला वाटतं तो माझा मुलगा आहे, प्रत्येक बहिणीला वाटतं तो माझा भाऊ आहे, प्रत्येक युवकाला वाटतं तो माझा आयडियल आहे, प्रत्येक कामगाराला, गरीबाला, शेतकऱ्याला वाटतो तो माझा मसीहा आहे. आणि असा नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताचा पंतप्रधान व्हावा. टाळ्या ऐकायला मी आलो नाही. मी तिसरं भाषण देतोय, मला आता 1 तास पूर्ण होत आलेला आहे. मला त्याचा त्रास होतोय. याचं कारण काय आहे, मी का बोलतोय याचं कारण, तुम्ही काम करा, घाम गाळा. अरे तो माणूस 10 वर्ष तुमच्यासाठी अहोरात्र खपतो आहे, त्याला स्वतःचा परिवार नाही आहे. त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे ते वागतायत. मेरे जीवन का क्षण क्षण मेरे शरीर का कण कण इस देशवासियों के लिए, आणि ते तसंच ते करतायत. आणि त्यांनी तुमच्याकडे कधी काही मागितलं का सांगा? ते तुमच्याकडे कधी मागायला आले? ते 5 वर्षामधनं फक्त एकदा मागायला येतात, ते तुमचं मत मागायला येतात. आणि ते मतही मागायला काय येतात? ते त्यांच्यासाठी नाही आहे. ते मत दिल्यावर पुन्हा तुम्ही आणि तुमचा देश हा पुन्हा मोठा होणार आहे, सुरक्षित होणार. म्हणून जो माणूस 10 वर्ष आपल्यासाठी खपतो आहे त्याच्यासाठी 10 दिवस खपणं आपलं कर्तव्य आहे की नाही सांगा मला. म्हणून कर्तव्याच्या भावनेने मी तर सांगीन, तुम्ही कोणीही 10 दिवस एकमेकांना भेटू नका, कोणीही एकमेकांना भेटू नका. सगळ्यांनी ठरवा दिवसाला 25 नव्हे असे इथे बसलेल्यांनी 250 कुटुंबांमध्ये जायचं. आणि मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत म्हणून 100% मतदान 10 वाजायच्या आधी मॅक्झिमम वोट्स पडली पाहिजेत. भगवे कपडे घाला, भगव्या साड्या घाला, भगवे फेटे लावा, नाहीतर हा भगवा जो गमछा यांनी घातलाय ना असा भगवा गमछा घाला, भगवा टिळा लावा आणि मतदानाला जा. इलेक्शन कमिशन काय बिघडवू शकत नाही तुमचं. भगव्या रंगाला इलेक्शन कमिशन काहीही करू शकत नाही. हा, कमळ ठेवू नका बस, म्हणजे बरोबर मेसेज जाईल, भाजप जिंकते, भाजप जिंकते, भाजप जिंकते. सकाळी नॅरेटिव्ह चालू होतो, रात्रीपर्यंत चालू राहतो. आणि आज तुम्ही प्रचंड बहुमतांनी मोदींना निवडून द्या, भाजप निवडून द्या. पुढची विधानसभा तुमची आहे ताई, आणि त्या विधानसभेमध्ये सुद्धा शेवगावकर तुम्हाला जास्त चांगल्या पोझिशनमध्ये पाहू इच्छितात. बरोबर आहे ना? पण हो नाही, आधी सुजय दादा म्हणजे कमळ. ठीक आहे, करणार सगळे काम नक्की. माझ्याबरोबर घोषणा द्या सगळे, बोला भारत माता की. दोन्ही हात वर करा, पंजा दाखवू नका मला, मुठ्ठी बांधा. वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊ माँ साहेब की, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर की, क्रांति ज्योति ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले की, भगवान बिरसा मुंडा की, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की, स्वातंत्र्यवीर सावरकर की. जो बोले सो निहाल. माहितीये सगळ्यांना. जय श्रीराम, जय जय श्रीराम.
बोला पार्वती पतये हर हर महादेव। अनेक धन्यवाद।